ट्रक आणि टँकर चालकांचा संप अखेर मागे घेण्यात आलेला आहे। केंद्रीय गृह मंत्रालय आणि ट्रान्सपोर्ट संघटनांची बैठक झाली। हिट अँड रनचा कायदा लागू झालेला नाही। ट्रान्सपोर्ट संघटनांनी चालकांना कामावर येण्याचे आवाहन केले आहे। सरकारसोबतच्या बैठकीनंतर हा संप मागे घेण्यात आलाय। हिट अँड रन कायद्यामुळे देशभरातील टँकर आणि ट्रक चालकांच्या संघटनांनी संपाचं हत्यार उपसलं होतं। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याचे लिलाव बंद ठेवण्यात आलेले आहेत। वाहतूकदारांच्या संपाचा फटका शेतकऱ्यांना बसतोय। आज बाजार समितीमध्ये व्यापारी आणि वाहन चालकांची बैठक होणार आहे। नागपुरातील अनेक पेट्रोल पंपावर तुटवडा निर्माण झालेला आहे। आज सकाळी अनेक पेट्रोल पंपांवर साठा नसल्याने लोकांना त्रास होतोय। नागपुरातील 80% पेट्रोल पंप हे बंद होते। आज दुपारनंतर पेट्रोल पंपावर साठा येणार असल्याचं पेट्रोल असोसिएशनने सांगितलंय। अमरावती शहरासह जिल्ह्यातील पेट्रोल आणि डिझेल पंप हे रात्रीपासून बंद करण्यात आले। जिल्ह्यातील केवळ 10 पेट्रोल पंप सुरू होते। पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेल उपलब्ध नाही असे फलक लागले होते। पेट्रोल डिझेल नसल्यामुळे वाहनधारकांचे मोठे हाल झाले। मात्र आता संप मागे घेतल्याने सकाळी 11 वाजल्यानंतर पेट्रोल पंप सुरळीत सुरू होणार असल्याची माहिती मिळते। केंद्र सरकारच्या नव्या कायद्याला देशभरातील ट्रक चालकांनी तीव्र विरोध करत काम बंद आंदोलन पुकारले होते। ट्रक चालकांच्या या आंदोलनाला यश आलं असून ट्रक चालक संघटना आणि सरकारमध्ये झालेल्या बैठकीमध्ये तुर्तास या कायद्याची अंमलबजावणी न करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून ट्रक चालकांनी या निर्णयाचं स्वागत करत आपला संप मागे घेतलाय। रात्री उशिरा संप मागे घेतला असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी मात्र आपला भाजीपाला एपीएमसी बाजारामध्ये पाठवला नसल्याने आवक मोठ्या प्रमाणामध्ये घसरली आहे। कालही 150 ते 200 ट्रक आले नव्हते, तर आजही तशीच परिस्थिती असून आवक घटल्यामुळे भाज्यांचे दर हे 30% वधारलेत। नवी मुंबईमध्ये 24 तास पाणी असणार आहे। हेटवणे जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरुस्तीच्या कामामुळे पाणीपुरवठा बंद करण्यात आलाय। द्रोणागिरी, जीएनपीटी, उल्वे, खारघर, तळोजाय या ठिकाणी 24 तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे। सिडकोतर्फे हेटवणे जलशुद्धीकरण केंद्र आणि जलवाहिनीवर देखभाल आणि दुरुस्तीचं काम पाणीपुरवठा 5 जानेवारी ते 6 जानेवारीपर्यंत बंद राहणार आहे। मुंबईतील एल आणि एस विभागातील काही परिसरामध्ये पाणीपुरवठा पूर्णपणे बंद असेल, तर काही विभागामध्ये 10% पाणी कपात असेल। पैतरणा जलवाहिनी दुरुस्तीच्या कामामुळे पालिकेकडून निर्णय घेण्यात आलेला आहे। गुरुवारी सकाळी 10 ते शुक्रवारी दिनांक 5 जानेवारी सकाळी 10 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद असेल। नागरिकांनी काटकसरीने पाणी वापरावे, बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून हे आवाहन करण्यात आले आहे। तामिळनाडूचे राज्यपाल आर.एन. रवी हे आज सपत्नीक छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। दुपारी 4 वाजता विमानतळावर त्यांचं आगमन होणार आहे। आज आणि गुरुवारी संभाजीनगरच्या पर्यटन स्थळाला ते भेट देणार आहेत। सांगलीमधील एका खासगी शाळेतील शिक्षकाकडून विद्यार्थ्यांसोबत अश्लील चाळे करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। यानंतर मनसेकडून थेट शाळेमध्ये जाऊन शिक्षकाची रिहाई करण्यात आली। दरम्यान या धक्कादायक प्रकारानंतर संस्था चालकांनी शिक्षकाला निलंबित करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांनी दिली आहे। सांगलीच्या कुपवाड हद्दीतील झील इंटरनॅशनल स्कूल आणि ज्युनियर कॉलेज इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून एका अल्पवयीन विद्यार्थीने उडी मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे। साक्षी रवींद्र जाधव असे या मुलीचे नाव आहे। घटनेनंतर तिला खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते, परंतु उपचारादरम्यान तिचा मृत्यू झालाय। घडलेल्या घटनेचे कारण अस्पष्ट आहे। कुपवाड पोलीस अधिक तपास करत आहेत।
आजपासून 5 दिवस सिद्धिविनायक मंदिर हे दर्शनासाठी बंद ठेवण्यात आलेले आहे। या काळामध्ये भक्तांना गाभाऱ्यात जाऊन गणपतीचं दर्शन घेता येणार नाही। सिद्धिविनायकाच्या मूर्तीला शेंदूर लेपन करण्यात येणार आहे। आजपासून 7 जानेवारीपर्यंत मंदिर बंद राहणार आहे। मात्र या काळात भाविकांना श्रींच्या प्रतिमेचं दर्शन घेता येणार आहे। स्त्री शिक्षणासाठी संपूर्ण आयुष्य झिजवणाऱ्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचा औचित्य साधून मालेगावचे चित्रकार संदीप आव्हाड यांनी अनोख्या पद्धतीने अभिवादन केले। त्यांनी साध्या खडूवर सावित्रीबाई फुले यांची आकर्षक प्रतिकृती साकारत अभिवादन केले। त्यांची या कलाकृतीचं सर्वत्र कौतुक होत आहे। क्रांतीज्योती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचं औचित्य साधत मुळाक्षरांमधून त्यांची अप्रतिम छबी साकारण्यात आलेली आहे। पाटण तालुक्यातील कलावंत डॉक्टर संदीप डाकवे यांनी मुळाक्षरे आणि अंक यातून साकारलेली ही अनोखी प्रतिमा सर्वांच्या पसंतीला उतरत आहे। येवला शहरातील पैठणी ही जगप्रसिद्ध असून येथील पैठणी कारागीर आपली कलाकारी विविध माध्यमातून पैठणीच्या पदरावर साकारत असतात। अशाच प्रकारे येवल्यातील पैठणी कारागीर संजय वाघ यांनी पैठणी साडीच्या पदरावर राधाकृष्णाची अप्रतिम अशी प्रतिमा विणकाम करून रेखाटलेली आहे। याकरता या कारागिराला 20 ते 22 दिवसांचा कालावधी लागला।